बऱ्याच ठिकाणी आपण कुठल्या धार्मिक कार्यक्रमात किंवा ब्राह्मण समाजाच्या गळ्यामध्ये किंवा अंगाभोवती असा सफेद दोरा गुंडाळलेला बांधलेला दिसतो. तर यामागे नक्की काय शास्त्र आहे, तो कोणी बांधावा, कशासाठी बांधावा, या सर्वावर सविस्तर आज मी व्हिडिओ छोटासा तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सुरुवात करूया. जानवं म्हणजे नेमकं काय? जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो, दुसऱ्यावर अग्नी असतो, तिसऱ्यावर नवनाग असतो, चौथ्यावर सोम, पाचव्यावर पितर, सहाव्यावर प्रजापती, सातव्यावर वायू, आठव्यावर सूर्यनारायण, नवव्यावर विश्वदेव. त्याचे 3 तंतूचे पीळ असतात. असे एकूण 9 दोरे असतात. असे 9 सूत्रीचे तंतू 3 पदर म्हणजेच सत्व, रज, तम हे 3 गुण मिळवून 96 अंगुळे दोरा लांब असतो. जानवं हे 96 बोटे लांब असतं असा उल्लेख आहे. यात तुमच्या संमतीने थोडा बदल सुचविते, तो असा: 96 चौंगे म्हणजे एक चौंगा म्हणजे 4 अंगुळे लांबी असलेल्या सुतास कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते. यात सूत म्हणजेच सूक्ष्म तंतू किंवा मुख्य धागा होय. देवता न्यास करताना तंतू हाच शब्द वापरतात. जानवे हे बेंबीपर्यंतच असावे, कमरेच्या खाली जाऊ नये असा संकेत आहे. 3 पदरावर 3 वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे. तसेच सामुद्रिक शास्त्रात पुरुषाचे प्रमाण स्वतःच्या अंगुळांनी म्हणजे 84 ते 108 पर्यंत असते. त्यांची सरासरी 96 अंगुळे येते. खांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे 32 अंगुळे अशी येते. 3 पदर गृहीत धरून ती 96 अंगुळे अशी व सलग धागा न तोडता पकडला तर 96 चौंगे असे माप येते. सविस्तर सांगायचे झाले तर तंतू हाच शब्द बरोबर आहे, परंतु आपण काही लोक त्याला पदर, दोरा, सूत असे नावाने सुद्धा ओळखतो. म्हणजे एकाच जानव्यात 9 तंतू म्हणजेच 3 तंतूचा एक पदर. याप्रमाणे एक जानवं 3 पदरी असते. त्यास यज्ञोपवीताचे त्रिसूत्रीकरण म्हणतात. प्रत्येक पदरास एक गाठ असते, त्यास ग्रंथी म्हणतात. देवता न्यास करताना 9 + 3 असे 12 मंत्र म्हणतात. नंतर त्याची ब्रह्मगाठ दिलेली असते. ही अद्वैताची गाठ म्हणजे जीव व ब्रह्मा एकच आहे म्हणून जानवे घालणे हे शास्त्रीय प्रतीक आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे जीवो ब्रह्मेव नापर हीच शिकवण देतात. 15 कला, 12 मास, 7 वार, 27 नक्षत्र व प्रकृती, पुरुष, महत्तत्व, अहंकार, पंचमहाभूते, पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय व मन, एकूण 25 आणि 4 वेद, 3 काळ म्हणजेच उन्हाळा, हिवाळा व पावसाळा व रज, सत्व, तम हे 3 गुण मिळवून 96 होतात. म्हणून जानव्याला 96 बोटे लांब दोरा असतो. माऊली ज्ञानोबा या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नांच्या हाराची उपमा देतात. तो गुण नवरत्नाकारू यया नवरत्नांचा हारू न फेडितले दिन करू प्रकाश जैसा. रामकृष्ण हरी.